सतीश फॅन्स क्लब बेळगावतर्फे आज शनिवार दिनांक 28 रोजी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली। ही स्पर्धा आज व उद्या म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी दिवसभर शहरातील महावीर भवन येथे आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी, डॉक्टर गिरीश सोनलकर, रिहान मुजावर, इम्रान तपकीर, कादिर शेख, अल्लाबक्ष इनामदार, अकबर शेडेकर, शहनवाज किल्लेदार, दिलावर पेंढारी, जैद वंटमुरी, विकी सिंग, कलीमुल्ला मुल्ला यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचे फीत कापून व रोपट्याला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले। यानंतर आयोजकाकडून मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यानंतर बी मॉडेलिंग अकॅडमीच्या विद्यार्थिनी गायत्री इंगळे हिने फना या गाण्यावर तर खुशी महेश सोरंगी हिने आज की रात या गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली। ಬಹಳ ಸಂತೋಷ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಕಳೆದ ವರ್ಷವೂ ಸಹ ನಾವೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ತಾವು ಸಹ ಇದರಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಮತ್ತೆ ರಿಪೀಟ್ ಆಗಿ ಬಂದಿದ್ದೀರಿ। ಹೋದ ವರ್ಷ ಅತ್ಯಂತ ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಿಂದ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆಯ ಆಟಗಾರ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಚಿಕ್ಕ ಸ್ಕೂಲ್ ಹುಡುಗರೆಲ್ಲ ಬಂದಿದ್ರಿ। ನಮಗೆ ವಿಚಿತ್ರ ಆಯ್ತು, ಸಣ್ಣ ಹುಡುಗರು ಏನ್ ಆಡ್ತಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಒಂದೆರಡು ನಿಂತು ನೋಡಿದೆ ಆಟ। ಅವ್ರು ನಮ್ಮಂತ ದೊಡ್ಡವ್ರನ್ನ ಸೋಲಿಸಿ ಕಳಿಸ್ತಾ ಇದ್ರು। ಹಾಗಾಗಿ ಚೆಸ್ ಟೂರ್ನಮೆಂಟ್, ಚೆಸ್ ಅಂದ್ರೆ ಬುದ್ಧಿವಂತ ಆಟ, ಮಕ್ಕಳಿಗೆ ಚಿಕ್ಕವರಿದ್ದಾಗಿಂದನೇ ಈ ಆಟದಲ್ಲಿ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಮುಂದೆ ಅವರು ಜೀವನದಲ್ಲಿಯೂ ಸಹ ಒಳ್ಳೆಯ ಜೀವನವನ್ನು ಸಾಗಿಸಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಬುದ್ಧಿವಂತರ ಲಕ್ಷಣ ಈಗಿನಿಂದಲೇ ಕಾಣ್ತಾರೆ। ಅವರಿಂದ ನಮ್ಮ ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿಗಾಗಲಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಕ್ಕಾಗಲಿ ದೇಶಕ್ಕಾಗಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರು ತಂದುಕೊಳ್ಳಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಆಯೋಜಿಸಿದಂತ ಆಯೋಜಕರಿಗೆ ಹಾಗೂ ಪಾರ್ಟಿಸಿಪೆಂಟ್ಸ್ಗಳಿಗೆ ವಿಶ್ ಯು ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ, ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಇಲ್ಲಿ ಗೆದ್ಕೊಂಡು ತಾವು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ, ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ, ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಸಹ ತಾವು ಹೆಸರನ್ನ ಗಳಿಸಬೇಕು, ತಮ್ಮ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ಏನಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗೆ ಹೆಮ್ಮೆ ಪಡುವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಆಟ ಆಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಮಸ್ಕರಿಸುತ್ತಾ ನಾನು ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ। ಜೈ ಹಿಂದ್। So members on the dais, organizing committee, namaste, assalamu alaikum. My name is Rehan Mujawar. So I just have a small message for all the participants. There is one way in this tournament, and if you play any other tournament in your life also, you can be unbeatable. एक रास्ता है आप unbeatable हो सकते हैं। Does anybody know how the way is to be unbeatable? You either be the best or you have a different mindset. If you come with a mindset saying that I never lose, I either win or I learn. So if you come with that mindset, आप कभी नहीं हारेंगे। So always keep saying, if we win, we win. If we lose, we learn. We are just getting better and better each day. हम जीते तो जीतेंगे, हारेंगे तो हम सीखेंगे। अगर ये माइंडसेट के साथ आप ये टूर्नामेंट खेलेंगे तो आप कभी नहीं हारेंगे। सतीश अन्ना जब हमारे स्कूल के शंकर गुड़ी के पास आते थे तो बहुत सारे छोटे छोटे पॉइंट्स जो वार्ड में कोई भी समाज सेवक हो या हेल्थ फाउंडेशन हो या मेडिकल कैंप सोचा करते थे, वही आज हमारे टीचर की जो प्रेरणा है, जो हमारे पॉलिटिकल लीडर्स उनकी प्रेरणा है, और सतीश जारकिहोली साहब के आशीर्वाद से जब ने हमें 2023 में जो मुहिम चालू की थी सतीश चेस टूर्नामेंट, हम तो सोच रहे थे कि डिस्ट्रिक्ट लेवल बनाया जाए। डिस्ट्रिक्ट लेवल बनाते बनाते प्रशांत सर से और कब मुलाकात हुई, कब स्टेट में होगा, कब नेशनल में, पता ही नहीं चला। आज सब लोगों के आशीर्वाद से, आपसे मोहब्बत से फिर एक बार 2024 में सतीश चेस टूर्नामेंट का आगाज होने जा रहा है। इससे खूब प्यार और ऐसे आशीर्वाद से नवाजें। बस ऑल द बेस्ट, ऑल पार्टिसिपेट। या स्पर्धेसाठी कर्नाटक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगलीसह गुजरात, राजस्थान, बिहार, गोवा, आंध्र प्रदेश,
तेलंगणा अशा अनेक राज्यातून 357 प्रतिभावंत बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला आहे. या स्पर्धेसाठी एकूण 3.5 लाख रुपये किमतीची बक्षिसे दिली जाणार आहेत. विजेत्यांना रोख रकमेसह 56 चषक, 53 पदके व 3 ढाली दिल्या जातील. खुल्या गटात अनुक्रमे 1,50,000, 25,000, 15,000, 10,000, 8,000 रुपये प्रमाणपत्र आणि चषक, तर त्यापुढे 15व्या क्रमांकापर्यंतच्या सर्व विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र आणि पदक दिले जाईल. 16 ते 25 वयोगटातील स्पर्धकांना प्रत्येकी 1,000 रुपये प्रमाणपत्र व पदक दिले जाईल. 8, 10, 12, 14 व 16 वर्षाखालील गटासाठी इतर आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. यावेळी संघटनेचे इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून ख्यातनाम पौर्णिमा ओपळावीरकर, करण परीट, विजयकुमार माने, प्रथमेश धर्माधिकारी, शाहरुख कुरणे, प्रशांत अणवेकर यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार निकिता तळळे व दीक्षा पुजारी यांनी व्यक्त केले.